बापरे, शांता काकू कुठे गेले होते तुम्ही एवढ्या दिवसापासून? गुड्डी, गावाला गेली होती मी. झाले का काम? पण घे सविता, ती सून ती कोणतीच गरज नाही ठेवत का नाही, आणि भली करते. माझ्या कामाला आली बाई, माझी सून कल्ला करते बाई. गुड्डी, पण घे, ती सासू एवढी घेते ना तुले की काय सांगू. काय शांता काकू, जाऊ दे, आता काही बोलत नाही. किती दिवसापासून आले तुम्ही, अजून तुमचं मूड खराब होऊन जाईल. चला या बरं घरात. तुम्ही आता मस्त तुमच्यासाठी मी मसाल्याची गरमागरम चाय बनवतो. या या शांता काकू. पाहिलं पाहिलं शांताबाई, तुले म्हणते गरमागरम मसाल्याची चाय बनवतो, आणि मैं 2 महिन्यापासून मसाला आणला चहाचा, मग तोंडाली नाही लागला. हरपला म्हणते मसाला, आणि तुले म्हणते गरमागरम चहा बनवतो मसाल्याची. पाय पाय शांताबाई, तू तर भले तारीफ करतो माझ्या सुनीची. पाहिली मी सून कशी आहे तर. सविता, तू ही सून चांगलीच आहे. आपल्या पोरीसारखी आपली सून असते, कधीच कोणाच्या सुनीचे नाव ठेवू नये. आणि ते तर तू पोरीपेक्षा बी सून चांगली आहे. तू कोणतंच काम पडू देत नाही. पण घे ना, मी सून, मी घरी नव्हती, माझ्या सुनीनं काहीच नाही केलं. ना हळदी कुंकू केलं, ना पोराची लूट केली, ना काही केलं, ना काहीच नाही केलं. आणि मी घरी असते, किती मस्त कार्यक्रम केला असता. तुझ्या घरी तरी आली का मैसून तुला बोलवायला, हळदी कुंकाले? सांग 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 ना, आली काय? नाही शांताबाई, मस्त वाट पाहिली माय बाई. म्हटलं एकदा म्हटलंय सविताले, का सविता या लेकराची लूट नाही करत काय? माय बाई केव्हा ठसन न बोलली माझ्या संग, काही करत नाही मी लुटून गीट, चालली मी मामाईच्या घरी, अशी बोलली शांताबाई मध्ये तू इसून. आणि काय ना, तरी मग तुझ्या सुनीचे गुण गायत होतो. मैसून अशी आहे, मैसून तशी आहे, किती चांगली आहे ती सून. गुड्डी, त्या सासूले मसाल्याची चाय पाजलं संध्याकाळी झोपताना. झोपच नाही आली पाहिजे, रातभर कामच केले पाहिजे. हा शांता काका, तुम्ही म्हणता तसंच करतो मी. ओय हे घे ताट, आणि चल होय घरांदी. चालली मोठी, तसंच करतो मी. मी चालली शांताबाई सोबत मार्केटले. आता वाट नको पाहू माई, आज लगू ते आम्हाला लय पिसून घेतलं. आई हे काम करा नाही, आई ते काम करा नाही. चल घे, येतो मी शांताबाई सोबत जाऊन. चल चल शांताबाई, रोष्टेज बाबा येतील ना, अजून मी अटकून पेन घरांदी. चल चल लवकर चल. चल येतो मी, वाट नको पाहू मी. आता राहिली तर शांताबाईच्याच घरी राहून जाईन. ठीक आहे नाही, मी तर म्हणतो महिन्याभर शांता काकूच्याच घरी राहतो मी. चलो शांताबाई, आपल्या 2 महिन्यापासूनच्या गोष्टी मास्ती राहिल्या, किती मोठ्या सांगून ठेवल्या मी, माहिती आहे तुले. चल फक्त सविता, मला खुशीच्या गोष्टी सांगतो बाई. नाराजीच्या गोष्टी ऐकू ऐकू माझ्या डोकं पिकलं सगळं. तू पाय फक्त शांताबाई आता, आणि चल तू. मै सासू म्हणा हात जोडाव. आता एक काम करतो, मग आईलेच बोलवून घेतो, सांगतो आता ये म्हणतो आई, माझ्या सासूचे पाय धुयासाठी आली माझ्या सासूची मैत्रीण. जाऊ दे, मै सासू बी खुश होऊन जाईन. शांता काकू असली की मै सासू मरून चरून राहते. गुड्डे बेटा कुठे गेलती? मंदिरात गेलती काय? नाही बाबा, मी नव्हती गेली. आई भेटल्या नाहीत का तुम्हाला? आई गेल्या होत्या ना. तुझी सासू भेटली बाप्पा, बोलली बी नाही. तुम्ही घरी जा, मग येतो मी. शांताबाईच्या घरी चालली, त्या सासूला तर लयच हरीक झाला शांताबाई आली तर. गुड्डी कुठे गेलती शांताबाई, सांगितलं काय? नाही बाबा, गावाला गेलती म्हणून सांगितलं शांता काकून. बाबा मी आईला फोन करतो ना आता. आई म्हणत ना शांता काकू आली की ते आईले बोलावजो पाय धुयासाठी. आईले मी बोलून घेतो. पाय बाता मतानं काय आहे तर. आता हळदी कुंकू तर किती दिवसाचं होऊन गेलं. ती आई बी काय म्हणेन, काही म्हणत नाही. मै आई मायाली माहीत आहे मै सासू कशी आहे तर. चल भाजी आहे गॅसवर, फोन करून देतो आईले ये म्हणून. पण घे सोन किती चांगली, एखाद्याने असं म्हटलं की जाऊ दे, काही लोट नसता घेतला बिचारी.
का हो शांताबाई, मग काय तू आता हळदी कुंकू करशील काय? बाया काय म्हणतील? बाई शांताबाई तर काय स्पेशल हळदी कुंकू आहे काय वा? संक्रांत गेली, सगळं गेलं, आणि शांताबाई आता हळदी कुंकू करून राहिली. वा. म्हणू दे सविता, आता काही बी म्हणू दे. आता आता मापाशी इलाज नव्हता ना, मग सांग. आणि हळदी कुंकू मी दरवर्षीच करत असतो. जाऊ दे ना मग, एखाद्या वर्षी असंही सही. माय ओ शांताबाई, शांताबाई कधी आली हो शांताबाई? शांताबाई कधी आली हो तू गावावरून? सुषमा, मी आजच आली गावावरून. आल्याबरोबर घराच्या बाहेर निघाली सगळ्याला भेटायसाठी. मला माहित आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी मी वाट पाहून राहिल्या असतील. शांताबाई असं नाही सांगत की सवितानं मंदिरात जाणं चालू केलं होतं, महादेवाच्या मंदिरांनी मला यासाठी. सांग सुषमाला, सांग. बाई सविता चांगलं काम केलं, या निमित्तानं तू मंदिरात तरी गेली सविता. आता रोज जात जाय बरं, खंड नको पाळू. सुषमा जातोस, तुला काय वाटते? सुषमा किती बदमाश आहेस तू. तेव्हा मला हळदी कुंकाला नाही बोलावलं यावर्षी. तरी मी तुला सांगतो, शांताबाईच्या घरी मोठा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, येत जा बरं. माय शांताबाई काय होई टाईम बेटाईम हळदी कुंकू? आता जाऊ दे ना, आता पुढच्या वर्षी करतो तू. पाय कशी करते सुषमा, पाय कशी करते. कसं तरी एखादं वाण भेटत होतं, तिळगुळ खायला भेटत होतं, त्याच्यात तू मने करतो. तुला यायचं असलं तर ये, नाही यायचं असलं तर नको येऊ. कायले तू चौकशा करतास सुषमा? चलो शांताबाई, चल बरं तू. सविता शांत राहायचं. सुषमा येतो मी. काय म्हणते बबली, ठीक आहे सगळं? हा शांताबाई, बबलीने ती आठवण काढली किती वेळा. ये जा मग घरी. चल मैसून वाट पाहत असेल, येतो मी काही दुसऱ्याच्या सासूसारखी रिकामी नाही आहो मी. नाही तर बिचारी गुड्डी वाट पाहू थकते, तरी तिच्या सासू घरी जायचा पत्ता नाही. काहून की सासूला माहीत असते घरी गेली की कामं करावं लागतात म्हणून. थांब आता कशी जीवार आली सविता. सविता आता पाय, चल नाही मग मी तुला नेत नाही. मग मी चालली. सविता पण लय काम आहेत बरं, अजून घरी जायला लागते. चिंतेचे बाबा शांत नाही झाले अजून. थांब सुषमा, तू आता तू मला दिशीनच नाही काय, चांगली वरपतो तुली मी. थांबतो, चल शांताबाई लवकर. मनीषा कुठे गेली? कधी येते मनीषा? काकू कुठे गेले? अरे संदीप दादा तू तर लढून राहिला. कहून, काय झालं? काही नाही सोने, तुला नाही माहित. जाय तू जाय. काकू कुठे गेले हो काकू? आली. अरे सोने इकडे आम्ही. काय झालं रे काकू? संदीप दादा कोण रडून राहिला जोऱ्यानं? मला सांग पहिले, तुला जे सांगितलं होतं मी, शांता काकूच्या घरी मनीषा आली की मला सांगायला होतं धावत धावत. सांग लवकर, आली काय? हा ना काकू, मी तुम्हाला तेच सांगायला आलो. दुरून पाहिलं मी आणि लगेच तुमच्या घरी धावत आलो. हा शांता काकूच्याच घरी आहे. लवकर जाते मी, लवकर जा काकू. आहे मनीषा आली काय? हा संदीप दादा, मला काकून सांगून दिलं होतं ना, मनीषा आली शांता काकूच्या घरी की धावत सांगायला येतो, आणि चॉकलेट खायला 5 रुपये देतो म्हणून मी सांगायला आलो. संदीप थांब बेटा, तू जाऊ नको, थांब. आई तू असंच म्हणू मनीषा 2 महिने माझ्या हातातून चालली गेली आई. आतापर्यंत तर मग लग्न होऊन हनीमून करून आलो असतो आई मी. सोने चल, तुला 5 रुपये देतो मी, चॉकलेट खायचं. हो काकू, द्या मला लवकर. पिंकी दी वाटून राहिली अशी माई, आणि मस्त खेळून राहिलं होतं. हा ये ना माग. संदीप दादा, एक चॉकलेट मी तुला देईन, लढू नको तू. सने तुला काय माहित आहे, तू चॉकलेटसाठी लढतो, मी मनीषासाठी लढून राहिलो. देवा मनीषा भेटू दे मला एकदाची, बस. चल आता आईले म्हणतो तू जाय लवकर शांता काकूच्या घरी, नाही तर तिथून मनीषा चालली जाईन.
मला कसं सुचलं नाही घरून तिकूनच्या तिकून शकुनाबाईच्या घरी जाणं. मॅटासारखा मी वावरात चालला आलो. शकुनाबाईला सांगतो ना तुझी सून मनीषा आली म्हणून. मला जरी नाही दिसली पण मी पक्क्यात खबर काढली होती. मनीषा शांती समज गेली होती. चल चल आता मी डायरेक्ट जातो शकुनाबाईच्या घरी. शकुनाबाईला खबर देतो शांती आली म्हणून. जवळ बुवा काऊन बसले हो? ते टाकून दिलं काय माझ्या बहिणीने तुम्हाला? काय म्हटलं ते? मन एकदा त्या बहिणीनं शांतीने मला टाकून दिलं काय? एवढा पावर आला का त्या बहिणीले? बाबू तू समजू नको. 2 महिने त्या भडकून दिला असेल त्या बहिणीले. शांताराम म्हणतात मला, शांताराम. ओळखलं ना ते? नाही ओळखलं असेल तर ओळखून घे तू आता. ती बहीण बदलली तसा मी बी बदललो बरं. आता हा पहिला भित्रू भागूबाई सारखा शांताराम नाही राहिला बरं. लक्षात ठेव झाबरू तू. पाराजा हो आता तुम्ही दिसले मले म्हणून तुमची मी गंमत केली राजा जवळच्या नात्यानं. तुम्ही इथे सिरियस घेऊन राहिले हो. शांताबाई आली वाटते. नाटकं नको करू तू. तुले सगळंच माहित आहे. थांब तूही बी कसरत करतो मी. तुले काय वाटते ना आता टमाट्यासारखा लाल लाल होशील ना तर या ना आता शांताराम नको म्हणू तू. थांब तू आता. पागल आहे का रे माणूस? आपण म्हणतो काय स्वतः म्हणते काय. जा दे. म्हणून घरातले हलकट पाहतात सगळेजण. कोणी किंमत देत नाही या माणसाले. चल झाबरू तुले बी बोलायला पुरत नाही. चल शांताबाई तर आली असेल तर शांताबाईच्या घरीच घेऊन जातो मी एकटं आपलं. शांताबाईला सांगतो शांताबाई मला लय पिकपाणी झाला शांताबाई. चल माधुरीला बी सांगतो शांताबाई घरी आली म्हणून. नाही एक काम करतो घरी जातो माधुरीला घेऊन जातो भेटायला. दोघं जण जळते ना. शांताबाई एक काम करतो ना माझ्यासाठी वांग्याचे भरताचे वांगे घेतो शांताबाई. वांग्याचं भरीत मला लय आवडते. तुला तर माहीतच आहे. सविता तुला तर म्हटलं नाही तू भाजीपाला घरात का थैली घे म्हणून. मग आता त्याला थैली नाही आणली. पाय शांताबाई कॅरी बॅग देतात ना भाजीपाल्यावाले. तुला काही माहित आहे? त्यासारखी बाई थैली आणते. मी नसताना थैलीन गेली. चला मंडळी आता आपण मस्त भाजीपाला घेऊ. मस्त मग सुनबाई आणायला जाऊ. आता सुनबाई रागात आहे कशी आहे काय आहे खूप बाकी राहिलं सगळं. तुम्हाला मी सगळं दाखवतो. शांताबाईनं हळदी कुंकू नाही केलं. शांताबाईचं हळदी कुंकू राहिलं. शांताबाईचं हळदी कुंकू कोणाकोणाला पाहायचं आहे कमेंट करून नक्की सांगा. मस्त उखाणे स्पर्धा नवीन नवीन उखाणे. चला मग लवकर लवकर पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेअर पण नक्कीच करा. मनीषाचं लग्न रिंकूचं मनीषाची जेठानी त्याचं काय आहे काय नाही सगळं तुम्हाला दाखवतो मी. मला माहित आहे सगळेच नवीन नवीन कमेंट आले. आणि उद्याच्या भागामध्ये तुमच्या नावाच्या पण कमेंट येऊ दे. तुमची पण नावं घेईल उद्याच्या भागात. चला मग स्वस्त राहा मस्त राहा. तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. आता 1-2 दिवस शांताबाई 2-2 व्हिडिओ टाकणार आहे. चला मग भेटू आपण नवीन भागात.